श्री गणेशाय जय जगदम्बा रेणुका माता की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ वक्रतुंड महाकाय कोटिसूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वासाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या देवी सर्वभूतेषु विष्णुमयरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती, जरिचरी वनिधेनु आठवी वत्सनित्य, जननी करी कामे बालका पाची चित्त, तदुपरी गुरुमाये लेपुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। आहे तू जननी मली नकळे अज्ञान मी लेकरू, घाली गे मम प्रेम पाकर, सदा दूरी नको गे धरू, प्रेमे बहात मुक्त कंठ करुणी, नाही दुजे बंधन, प्रल्हादा गुरुराजय अनित तुम्हा माझे असो वंदन। जय जय रघुवीर समर्थ। भाविक श्रोते, देवी भागवताच्या या 5व्या दिवसाच्या कथाभागामध्ये काल आपण देवीच्या आदेशानं श्रीहरीने घेतलेले काही अवतार पाहिले। आज आपण श्रीहरीने घेतलेला रामप्रभूचा अवतार बघणार आहोत। आज 5व्या दिवसाचा दुसरा कथाभाग आहे। कालचा परशुराम अवतार आपण पाहिला कालपर्यंत। तर या देवी भागवतामध्ये राम अवतार कृष्ण अवतार हे दोन्ही पूर्ण अवतार आहे। याच्यावर थोडं अधिक विवेचन मिळेल। श्रीहरीनं धारण केलेला मर्यादा पुरुषोत्तम श्री रामप्रभूचा अवतार। त्रेतायुगामध्ये अनेक राक्षस उन्मत्त झाले होते आणि गीतेमध्ये भगवंताने म्हटलेले आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। जेव्हा जेव्हा सज्जनांना त्रास होतो, धर्मप्राया नष्ट होण्याच्या मार्गावर असतो, तेव्हा भगवंत भूतलावर जन्म घेतात। त्रेतायुगामध्ये रावणासारखे असुर उन्मत्त झाले होते, त्यामुळे सज्जनांना त्रास होऊ लागला, ऋषीमुनींना त्रास होऊ लागला। दंडगाऱ्यांतील ऋषीमुनींना यज्ञयाग तपश्चर्या आदी साधनेत व्यत्यय येऊ लागला। अशावेळी आदिमायादी शक्तीनं दंडकारण्यातील असुरांचा आतंकवाद निपटून काढण्यासाठी श्रीहरीला विष्णूला राम अवतार घ्यायला लावले आणि या रामरायाला या आदिमादी शक्तीनं सर्वतोपरी सहकार्य केलं। हे जे रामायण आहे, ज्याच्यामध्ये रामांचं चरित्र आहे, असं ते रामचरित्र असलेलं वाल्मिकीने लिहिलं रामायण, हे रामजन्माआधी 60,000 वर्ष पूर्वी लिहिले आणि रामायण लिहिल्यानंतर 60,000 वर्षानंतर राम जन्माला आले।
आणि म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलेले, कुळी याची कीर्ती वाढणली न केले रामायण रामाआधी. वाल्याचा वाल्मिकी झाला, तोही देवी कृपेने. भगवतीनं नारदाला बुद्धी दिली. या देवी सर्वभूतेषु बुद्धी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. त्याप्रमाणे नारदाने रामनाम मंत्र वाल्याला दिला आणि त्या तपश्चर्याने तो वाल्याचा वाल्मिकी झाला. आपल्याला माहिती आहे, त्रेतायुगामध्ये रावण हा उन्मत्त झाला होता. त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली होती. ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले, काय वर मागायचं माग. तेव्हा तो म्हणाला, देवा मला अमर करा. ब्रह्मदेव म्हणाले, मीच अमर नाही तर तुला अमर कसा करू. तेव्हा तो म्हणाला, देवा मला देव दानव गंधर्व यक्ष किन्नर या कुणाकडून मृत्यू नको. मला मानवाची मुळीच भीती नाही आणि तो माझं काहीच करू शकत नाही. म्हणून म्हणाला, फक्त देव दानव गंधर्व यक्ष किन्नर यापासून कोणापासूनही माझा मृत्यू होऊ नये एवढा मला वर द्या. आणि ठीक आहे म्हणाली ब्रह्मदेवानं वर दिला. आणि म्हणून श्रीहरीला आदिमाय आदिशक्तीनं मानव रूपात अवतार घेण्यास सांगितलं. कारण त्यानं सांगितलं, मानवापासून मला भीती नाही. आता शक्ती उपासक तुळशी अथवा वृंदा, या वृंदेचं सत्व देवीच्या सांगण्यावरून श्रीहरीनं हरण केलं. देवीला माहीत होतं पुढे दंडकारण्यामध्ये असुरांचा सुळसुळाट होणार. त्यांचा आतंक ऋषीमुनींना जाचक होईल. धर्मप्राया नष्ट होण्याच्या मार्गावर असेल. अशा वेळी अवतारी पुरुषाने प्रगट होऊन हा आतंकवाद निपटून काढणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आदिमायेने ही योजना केली होती. तिनं विष्णू परमात्माला बुद्धी दिली आणि वंदेचं सत्व हरण करायला लावलं. आता काय होतं माहिती का, हे देवकार्यासाठीच वंदेचं सत्व हरण केलं. ते विष्णूनं म्हणणं नाही, तशीच बुद्धिरूपेण संस्थिता आदिमायादिशी ती बुद्धी देणार. कारण तिला हे सगळं पुढचं कार्य करून घ्यायचं होतं ना. त्या विष्णूला मानव अवतार घेणं आवश्यक होता. मग मानव अवतार घेण्यासाठी आणि देवांना विजय प्राप्त करून देणं आवश्यक होतं. देवदानवाच्या युद्धामध्ये हा जालंधर नावाचा राक्षस मारला जात नव्हता. का मारला जात नाही तर कळालं की वृंदा ही त्याची पत्नी पतिव्रता आहे, तिच्या पुण्यामुळे हा मारला जात नाही. आणि म्हणून मग श्रीहरीला बुद्धी दिली की जा आणि त्या वृंदेचं सत्व हरण कर. वंदेचं सत्व हरण केलं आणि हातून हरण केल्याबरोबर वंदेनं शाप दिला, तू भूतला एक जन्म मनुष्यरूप घेऊन तुला अरण्यावर भोगावं लागेल. आणि म्हणून त्या वंदेच्या शापासाठी रामप्रभूला मनुष्य देह घ्यावा लागला, मनुष्य जन्म घ्यावा लागला. आता हीच कथा वृंदाऐवजी देवी भागवतामध्ये तुळशी आणि शंखचूड या नावानं आलेली. तिथेही त्या तुळशीनं शाप दिला की शाळीग्राम होशील आणि विष्णू परमात्मा शाळीग्राम झाले. आता वृंदेनं श्रीहरीला शाप देणं हे सगळं त्या आदिमा आदिशक्तीचा खेळ आहे. आणि श्रीहरीला बुद्धी होणं, वृंदेचं सत्व हरण करणं वगैरे वगैरे वगैरे. कारण आदिमायेच्या शक्तीशिवाय काही होत नाही, तिच्या इच्छेशिवाय काही होत नाही. आणि म्हणून रामप्रभूला या भूतलावरती जन्म घ्यावा लागला. आता पुलस्त्य ऋषी यांचा पुत्र होता विश्रवा. याला भारद्वाज मुनीची कन्या महासती दिली होती आणि तिच्या पोटी कुबेराने जन्म घेतला. ब्रह्मदेवानं कुबेराला लंकेत राज्य दिलं. कुबेर लंकेचा राजा झाला. त्याच काळामध्ये सुमाली नावाचा एक राक्षस होता. त्याची कन्या होती कैकसी. सुमालीची इच्छा होती की लंकेमध्ये रावणाचंच राज्य असावं,
कुबेर राजा होण्या अगोदर लंका राक्षसांच्या ताब्यात होती. आणि सुमालीचं मत होतं की या लंकेवरती राक्षसांचंच राज्य असावं. आणि म्हणून त्याने युक्ती केली. त्यानं सांगितलं आपल्या मुलीला कैकशीला, तू विश्राव मुनीला फसून त्यांच्याशी विवाह कर, मग तुला जो पुत्र होईल त्या पुत्राला मी राजगादीवर बसवी. आता तिनं कैकशीनं विश्राव ऋषीला फसवल्यामुळे त्यांना आसुरी संतती झाली. फक्त बिभीषण सात्विक झाला. रावण, कुंभकर्ण, शूर्पणखा, त्राटिका ह्या सगळ्या दुष्ट होत्या. बिभीषण सात्विक होते. आता ब्रह्मदेवाच्या वरानं रावण आणि कुंभकर्ण बलाढ्य झाले. त्यांनी विस्कळ झालेल्या दैत्यानं एकत्र केलं. कुबेराची लंका रावणाने मिळवली. तो लंकेचा राजा झाला. त्यानं आजूबाजूचे सगळे देश जिंकले. ऋषीमुनी सज्जनांचा छळ सुरू केला. स्त्रियावर अनेक अत्याचार केले. त्याला 80 सहस्त्र बायका होत्या. 80 सहस्त्रजया, कामिनी सुंदरा, तयात श्रेष्ठ मंदोदरी, 80,000 पत्न्या, 1,00,000 मुलं आणि 1,25,00,000 नातू होते. एकदा रावणाने या ब्रह्मदेवाला विचारलं की माझा वध कुणाच्या हाती. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, तू वर मागताना मला सांगितलं देव, गंधर्व, यक्ष, किन्नर यांच्यापासून मृत्यू नको, मानवापासून मला भीती नाही म्हणाले. आणि म्हणून मला आलं तर तुला मानवापासूनच मरण येईल म्हटलं. म्हणजे कोण माझ्या कोणाच्या हातून माझा मृत्यू आहे? त्याने सांगितले दशरथाचा ज्येष्ठ पुत्र राम हा तुझा वध करील. तेव्हा रावण हा रामापेक्षा कितीतरी वयानं मोठा आहे. रावणानं राम जन्माला येऊ नये यासाठी दशरथाचा वध करण्याचं ठरवलं. आज राजानं दशरथाचा विवाह सागर तीरावरती मोठ्या नौकेत करण्याचं ठरवलं. नौका विवाह नौकेमध्ये. ही वार्ता कळताच रावणानं राक्षसांच्या मदतीनं त्या नौकेवर हल्ला केला. नौका उद्ध्वस्त केली. नौका पाण्यात बुडवली. वऱ्हाड पाण्यात बुडवलं आणि कौशल्य एका पेटीत घालून समुद्रात ती पेटी सोडून दिली. पण योगायोग ती पेटी एका माशाने एका बेटावर आणून ठेवली. आता योग असा होता की बुडत असणाऱ्या दशरथाला एक फळीचा आधार मिळाला आणि तोही त्या फळीच्या आधाराने त्याच बेटावर आला ज्या बेटावरती माशानेही फळी पेटी आणून ठेवली. त्याला ती पेटी दिसली. त्याने ती पेटी उघडली. उघडताच आतमध्ये कौशल्य पाहून त्याला आश्चर्य वाटलं आणि तिचं नारदाचं आगमन झालं आणि नारदाने त्या दोघांचा विवाह केला. जगदंब कृपेने त्या दोघांचा विवाह झाला. पुढे काही काळानंतर नारदाची रावणाची भेट झाली आणि रावणाने नारदाला सांगितलं रावणाने की मी सगळं वऱ्हाड बुडवलं, तुमचं भविष्य खोटं होणार. तेव्हा नारद म्हणाले भ्रमात राहू नको, करती करविती आदिमा आदिशक्ती आहे. जे विधी लिखित आहे ते टळत नसतं. हां, आणि आदिमायाच्या आशीर्वादानं त्यांचं लग्नही झालं. तुझ्या माहितीसाठी सांगतो, मी त्या लग्नाला हजर होतो. आणि म्हणून आदिमायाचं वचन अटळ आहे, लक्षात ठेव. रावणा, हे सर्व विधी लिखित जे आहे ते भाकीत आहे. ते रामजन्मापूर्वी 60,000 वर्ष अगोदर वाल्मिकीनं लिहिलं आहे. ही वाल्मिकीला बुद्धी देणारी ही आदिमाया आदिशक्तीची, तिनंच ते रामायण लिहून घेतले आणि त्याप्रमाणेच सगळं होणार आहे. आणि म्हणून त्या आदिमायाच्या कृपेनं त्या दशरथाचा आणि कौशल्याचा विवाह झाला. तू किती विघ्न आणलेस, पण आदिमायानं त्या विघ्नातून, त्या संकटातून त्यांना सोडवलं. तू त्या भगवती पुढे काही करू शकणार नाहीस. आणि असं ह्या उन्मत्त रावणाला अनेक ठिकाणी अपयश आलं, पण त्याचा उन्मत्तपणा कमी झाला नव्हता. त्याने हजारो स्त्रियांना पळवून आपल्या जनानखान्यात डांबून ठेवलं होतं. वेदवती, पुंजिकस्थला या स्त्रियावर त्यांनी अत्याचार केले. रंभा, ब्रह्मदेवाने त्याला शाप दिला होता की तू यापुढे स्त्रीवर जर अत्याचार करशील तर तुझे 100 शकलं होती.
या शापानं त्याचा थोडा स्त्रीवरील अत्याचार याला आळा बसला. आणि या रावणाच्या छळाला कंटाळून सगळे ऋषीजन प्रजाजन गायीच्या रूपात, म्हणजे पृथ्वी गायीच्या रूपात आली होती, ब्रह्मदेवाकडे ब्रह्मदेवाला साकडं घातलं. हे सगळे म्हणाले, ब्रह्मदेवा तू त्या रावणाला वर दिलास आणि तो उन्मत्त झाला. तो स्वतःला अमर समजत आहे आणि याकरता याच्यावर काहीतरी तुम्हाला उपाय करावा लागेल. त्यात ब्रह्मदेवानं या सगळ्यांचं म्हणणं आदिमायेच्या कानावर घातलं. आदिमायेला विनंती केली भगवतीला. देवीला सांगितलं की रावणादी दैत्यांनी त्रिभुवनाला कसा त्रास दिला. तेव्हा देवीच्या मुखातून गंभीर ध्वनी ऐकू आला आकाशवाणीच्या रूपात. साधकांनो, काळजी करू नका. मी श्रीहरीला दशरथ पुत्र म्हणून अवतार घ्यायला सांगितलं आहे. त्याच्यासोबत शेष हा लक्ष्मण होईल, पांचजन्य शंख हा भरत होईल, चक्र हा शत्रुघ्न होईल, लक्ष्मी ही जनक नंदिनी होईल, शिव हा हनुमंत होईल, ब्रह्मदेव जामवंत होतील, धन्वंती हा सुषेण वैद्य होईल, बृहस्पती हा अंगद होईल, सूर्य हा सुग्रीव होईल, अग्नी हा नल होईल, वायू हा नील होईल, इंद्र हा वाली होईल आणि बाकी सगळ्या देवता वानर होतील, कश्यप दशरथ होतील, तर आदितीही कौशल्या होईल. अशा प्रकारे आदिमायेनं सांगितलं. आणि लक्षात ठेवा, माझ्या आदेशानं श्रीहरी रामरूपात मनुष्य अवतार घेऊन या दैत्यांना ठार करून त्यांना मुक्त करून या पृथ्वीचा भार हलका करील. हे जगदंबेचं वचन ऐकून सगळ्या देवादिकांनी तिचा जय जयकार केला आणि सगळे देवादिदेव स्वस्थानी निघून गेले. आता दसऱ्याची जी पट्टराणी होती कौशल्या, अयोध्येचा राज्य अधिकार प्राप्त झाला त्याला, की मग त्यानं कौशल्याची, नंतर सुमित्रेची, नंतर कैकेयीशी विवाह केला. हे त्याच्या 3 पट्टराण्या. त्याला एक कन्या होती, तिचं नाव शांता. ती त्यानं आपल्या मित्राला दत्तक कन्या म्हणून दिली होती. तिचा विवाह शृंग ऋषीबरोबर झाला होता. त्यानंतर त्यांना संतती झाली नाही. एकदा तो शिकारीला गेला असताना त्याच्या हातून श्रावण बाळाचा वध झाला. श्रावणाच्या मातापित्यानं त्या दशरथाला शाप दिला, तुला 4 पुत्र होतील, पण तुझ्या मृत्यूच्या समय एकही तुला पाणी पाजण्यासाठी तुझ्याजवळ राहणार नाही. हा शाप त्याच्या कुळाचा उद्धार करणारा ठरला. वशिष्ठांनी मंत्रिमंडळाच्या सहाय्यानं पुत्रकामी यज्ञ केला आणि त्या पुत्रकामी यज्ञासाठी पौरोहित्य करायला शांतीचे पती शृंग ऋषीच होते. या पुत्रकामी यज्ञाच्या वेळेस त्या यज्ञातून यज्ञदेव प्रकट झाला. त्याने दशरथाला पायदान दिलं. दशरथानं त्या पायसाचे 3 भाग केले. दशरथा, घे हे पायसदान. तुझ्या यज्ञ मी प्रकटलो, हा माझा सन्मान. तो यज्ञाची होय सांगता प्रसन्न झाल्या सर्व देवता. आणि अशा रीतीने त्या यज्ञपुरुषानं ते पायस दान दशरथाला दिलं. त्यानं ते आपल्या 3 राण्यांना वाटून दिलं. पहिला भाग कौशल्य पुढे ठेवला, दुसरा सुमित्रेकडे पुढे ठेवला आणि तिसरा कैकेयी पुढे ठेवला. शेवटी मला भाग का दिला म्हणून तिला राग आला आणि ती रुसून बसली. तेवढ्यात एका घारीनं तो पायस उचलून नेला आणि ती अंजनी नावाच्या वानरणीला तो पायस मिळाला आणि तिच्या पोटी महारुद्र हनुमान जन्माला आले. कैकेयीची समजूत सांगून घालून मग पायसाचे 3 भाग करून त्या तिघींना वाटप करण्यात आले. पुढे चैत्र महिन्यातील नवमी तिथीला राम जन्म झाला. त्यानंतर भरत, त्यानंतर लक्ष्मण व शेवटी शत्रुघ्न अशी दशरथाला 4 मुलं झाली. राम जन्मानंतर अयोध्येमध्ये जणू स्वर्गच अवतरला. शेती उदंड पिकू लागली. सगळे वृक्ष फळाफुलांनी बहारली होती. दूध त्यांचा सुका झाला होता. आधी व्याधी दुःख दारिद्र्य सगळं चिंता भय शोक पाप नाहीच झालं होतं. लोक सुखी झाले होते, समृद्ध झाले होते राम जन्मामुळे आणि आनंदाने राहू लागले.
बघता बघता अनेक वर्षे सरली ही भावंडे 8 वर्षाची झाली. त्यांचं उपनयन झालं, वशिष्ठांकडे वेदाध्ययन झालं. धनुर्विद्येत आणि वेदाध्ययनात 4ही पुत्र निष्णात झाले. आणि नंतर मग त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केली. तीर्थयात्रा करून अयोध्येला आले असताना विश्वामित्र ऋषींचं आगमन झालं. दशरथांनी त्यांचा सत्कार केला, सन्मान केला. विश्वामित्र म्हणे, राजा तुझं कल्याण हो. त्याने सांगितलं, मी एक अपेक्षेने तुझ्याकडे आलेलो आहे. मी प्रतिवर्षी यज्ञ करतो, पण माझ्या यज्ञाची सांगता पूर्ण होत नाही. या यज्ञामध्ये मारीच आणि सुबाहू ताटिका हे व्यत्यय आणतात. माझं होमद्रव्य पळून येतात, यज्ञकुंड यज्ञपात्र मोडून टाकतात, ऋषीवर अन्याय करतात, अत्याचार करतात, ऋषींचा वध करतात. आणि त्याकरता या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला राम लक्ष्मण दे. दशरथाला मोठा धक्का बसला. तो भयभीत झाला. तो म्हणाला, महाराज अजून राम लक्ष्मण लहान आहेत, त्यांना युद्धाचा अनुभव नाही, हे राक्षस मायावी आहेत. हे ऐकून विश्वामित्राला राग आला. ते म्हणाले, राजा तू रविकुळाला कलंक लावतोस. अरे ज्या यज्ञाने तुला हा प्रसाद दिला त्या यज्ञाच्या रक्षणासाठी नाही म्हणतोस. तुझ्या कुळाला हे शोभणार नाही. तुझ्या कुळाचं वैशिष्ट्य प्राण जाय पर वचन न जाय. वशिष्ठांनी मध्यस्थी करून राम लक्ष्मणाला बरोबर पाठवलं. विश्वामित्र ऋषी राम लक्ष्मणाला घेऊन सिद्धाश्रमाकडे निघाले. मार्गात जाताना त्यांना गंगेमध्ये स्नान केलं, अनुष्ठान केलं. आंबेचं स्मरण करून त्यांनी या राम लक्ष्मणाला बला आणि अबला शक्तीचं ज्ञान दिलं. धनुर्विद्येचा सराव करून घेतला. आणि अशा रीतीनं या बला अबला शक्तीमुळं त्यांना स्वतःचं रूपांतर करता येतं. त्यांना निद्रा न लागणे, भूक न लागणे, अतिसूक्ष्मात सूक्ष्म होता येणं, विषारूप घेता येणं, मायावी अस्त्राचा प्रयोग करता येणं इत्यादी 6 गोष्टीचं ज्ञान या बला अबला शक्तीतून मिळालं. याचा फायदा पुढे रावण, कुंभकर्ण आणि इंद्रजित वधासाठी झाला. असुरांचा नाश करण्यासाठी या बला अबला शक्तीचा उपयोग झाला. 14 वर्ष लक्ष्मण झोपला नाही किंवा 14 वर्षे त्यांनी अन्न ग्रहण केलं नाही. कंदफळमुळे खाल्ले, शिजलेलं अन्न खाल्लं नाही. आणि 14 वर्षे ब्रह्मचर्याचं पालन केलं. आशेच्याच हातून इंद्रजिताचा वध होणार होता. रावण मारणं सोपं होतं, पण इंद्रजित मारणं अवघड होतं. आणि योगायोगाने हे सगळं बला अबला शक्तीमुळं लक्ष्मणाच्या हातून घडलं. तेथून ते निघाले असताना मार्गामध्ये ताटका भेटली. ताटकाचा वध केला. आणि ताटकेच्या वधामुळं सुबाहू, मारीच यांना आता खूप तुम्हाला दक्ष राहावं लागेल म्हणाले. रामानं सांगितलं, काळजी करू नका, मी त्या सगळ्या दैत्याचा योग्य समाचार घेईन. त्या सिद्धाश्रमामध्ये आले जिथं यज्ञ प्रारंभ होणार होता. आणि त्या दिवशी यज्ञ प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी एकही राक्षस नाही आला. पण पूर्णाहुतीच्या दिवशी मात्र रात्री 2 प्रहरी मारीच, सुबाहू 20 कोटी राक्षसांना घेऊन आले. आंबेच्या कृपेनं राम लक्ष्मणाने त्या राक्षसांची दानात दान उडील 20 कोटी राक्षस मारले. सुबाहूचा शिरछेद केला. आणि मारीचला बाण मारतात तो दूर समुद्रात जाऊन पडला. अशा रीतीने यज्ञाची सांगता झाली. विश्वामित्र ऋषीनं लक्ष्मणाचं कौतुक केलं, आभार मानले, जगदंबेचे आभार मानले. त्याच वेळी रात्री मिथिला नगरीवर विश्वामित्राला जनक राजाचं एक निमंत्रण आलं. आता राम लक्ष्मणाला खरं म्हणजे घरी जायची ओढ होती. पण विश्वामित्र म्हणाले, रामा तुम्हा दोघांना माता पित्याकडे जाण्याची ओढ लागणं स्वाभाविक आहे. पण येथील कार्य संपल्यानंतर आता आपण जनकनंदिनी सीतेच्या स्वयंवरासाठी मिथिला नगरीत जाऊ. मला पूर्ण विश्वास आहे, माझ्या जगदंबेच्या कृपेनं सीता तुलाच वर मला घाली. मी तुमची आणि तुमच्या माता पित्यांची तेथेच भेट घडवी.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांनी नित्य अनुष्ठान उरकले आणि विश्वामित्र दोन्ही ह्या कुमारांना घेऊन आणि अन्य ऋषीजनांना घेऊन मिथिला नगरीच्या दिशेने निघाले. जाता जाता मार्गात त्यांना अहिल्या दिसली. रामप्रभूंनी अहिल्याचा उद्धार केला. रामानं विचारलं, गुरुदेव, ही जानकीचा जन्म कसा झाला? विश्वामित्र म्हणाले, पूर्वी पद्माक्ष नावाचा राजा होता. त्या राजाने लक्ष्मीची आराधना केली. जगदंबा प्रसन्न झाली आणि जगदंब कृपेनं ही मुलीच्या रूपामध्ये या पद्माक्ष राजाकडे जन्माला आली. ती उपवर झाली. अनेक राजांनी मागण्या घातल्या, परंतु जगदंबा ही जगदंबेचा अवतार होती पद्माक्षी. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, बाबा मी हिचा विवाह जर करून तर मी अशा काळ्या सावळ्या आणि षडगुण ऐश्वर्य संपन्न पुरुषाचीच हिचा विवाह करणार आहे. त्यावेळी अनेक राजांनी मागणी घातली होती, पण यांनी त्यांना देण्यास नकार केल्यामुळे त्या राजांनी या पद्माक्ष राजाशी युद्ध केलं. त्याला वीरमरण आलं. आणि ती पद्माक्षी तिथं मग तिनं काय केलं की जेव्हा वीरमरण आल्यानंतर तिनं परिस्थिती पाहिली, तिथे यज्ञकुंडात उडी घेतली आणि तिथून ती ब्रह्मारण्यात प्रकट झाली. तिथेही रावणानं तिला पाहिलं आणि तिच्या मागे रावण लागला असता ती त्या ब्रह्मारण्यामध्ये एक यज्ञकुंड धगधगत होतं, त्यात तिनं उडी घातली. रावणानं ते यज्ञकुंड विझवलं. खाली उकरून पाहिलं तर 5 रत्न मिळाले. ते त्यांनी पेटीत घातली, घरी आणले. घरी आणल्यावर ती पेटी मंदोदरीला दिली. ती मंदोदरी दिल्यानंतर मंदोदरीने ती पेटी उघडून पाहिली. त्याच्यामध्ये तिला कन्या दिसली. मंदोदरी अंतर्ज्ञानी होती. अभ्यास होता, तिला ज्ञान होतं. ती म्हणली, अहो, ही पद्माक्षाची अवलक्षणी कन्या, हिला कशाला आणलं? हिला लंकेबाहेर पाठवा. हिच्यामुळे त्या पद्माक्ष राजाचा वध झाला. आणि शिपायाद्वारे ती पेटी जनकाच्या राज्याच्या शेतात नेऊन पुरली. आता ते शेत योगायोगाने जनक राजाने एका ब्राह्मणाला दिलं होतं. तो ब्राह्मण म्हणजे पूर्वीच्या जन्मातला पद्माक्ष राजा होता. त्याला ती पेटी सापडली. त्यांची जनक राजाकडे नेऊन दिली. जनक राजाला त्यात मुलगी सापडली. त्या जनकाने ती ठेवून घेतली. तिचं नाव जानकी ठेवलं. एके दिवशी जनक राजाकडे परशुराम आले होते. परशुरामाजवळ शिवाचं धनुष्य होतं आणि त्याला घेऊन जानकी खेळू लागली. परशुराम म्हणाले, जनका, मी तीर्थयात्रेला जाणार आहे. एवढं वजनदार धनुष्य इथंच ठेवतो. जानकी ज्याला घेऊन खेळते तिचं सामर्थ्य पहा म्हणे. म्हणून तिचा वरही तिच्यासारखाच सामर्थ्यशील असावा, तिच्या तोलामोलाचा असावा. या धनुष्यबाणाला जो प्रत्यंचा लावील त्याच्याशी तू हिचं कन्यादान कर. आणि म्हणून त्याकरता जनकाने हे स्वयंवर रचलं होतं की या धनुष्याला जो प्रत्यंचा लावील त्यालाच ही वरमाला घालेल. जनकाने देशोदेशीच्या राजांना निमंत्रण पाठवलं होतं, पण दशरथ राजाला मात्र निमंत्रण नव्हतं. त्याचं कारण असं होतं, काही ठिकाणी उल्लेख की वेळेवर निमंत्रण दिलं होतं. हेतू हा होता की दशरथानं निमंत्रण त्याला वेळेवर पोहोचावं आणि त्याला येता येऊ नये. का? तर एक घटना अशी घडली होती की जनक राजाच्या राज्यातून एक जंगली गाय दशरथाच्या राज्यात आली. तिनं जनकाच्या उद्यानात सगळं नासधूस केली होती. जनकानं तिला हाकलण्यासाठी बाण मारला. तिच्या पोटात लागून ती गतप्राण झाली. ती दशरथाच्या राज्यात बॉर्डरवर जाऊन पडली. जनक राजाने दशरथाला निरोप केला की माझ्या हातून अशी गोहत्याचं पाप वध होऊ नये मला, म्हणून तुम्ही या, तुम्ही पुण्यवान आहेत. दशरथानं पुण्य केलं कोट्यानु कोटी, म्हणूनही जन्म आले राम. आणि तुमच्या पुण्याने ही उठून बसेल आणि माझं गोहत्याचं पाप नाही सगळं. दशरथ राजा काहीतरी गडबड होती. त्याने आपल्या 2 सेवकांना पाठवलं. सेवकांनी येऊन त्याला स्पर्श करताच गाय उठून बसली. तेव्हा जनकाच्या लक्षात आलं. त्यानं लक्षात ठेवलं की स्वयंवराच्या वेळेस निमंत्रण जर दशरथाला पाठवलं आणि दशरथानं असं जरी कोण्या सेवकाला पाठवलं आणि त्यानं जर स्वयंवरात भाग घेतला आणि त्यानं जर प्रत्यंचा लावली तर माझी सीता त्या सेवकाला द्यावं लागेल. म्हणून दशरथाला निमंत्रणच पाठवू नका, असं त्याचा निर्णय होता.
पण ज्याच्या गाठी स्वर्गात मारलेल्या असतात ते राम लक्ष्मण विश्वामित्र ऋषीच्या निमंत्रणावर आले ना, आणि रामानेच प्रत्यंचा लावली. जनकाचं आणि राम लक्ष्मणाचं विश्वामित्रानं स्वागत केलं. सीताई, आणि मग त्या सगळ्या मंडपामध्ये सगळ्यांना बोलावलं, सगळ्यांचं स्वागत केलं. जनकाने सीतेची माहिती सांगितली. सीता म्हणजे साक्षात महालक्ष्मी भासत होती. जनकानं हजारो हत्तींच्या सहाय्याने ते धनुष्य मंडपात आणलं, स्वयंवर जाहीर केलं. अनेक वीरांनी त्या धनुष्याला उचलण्याचा प्रयत्न केला, प्रत्यंचा लावण्याचा प्रयत्न केला, म्हणून कोणाला ते धनुष्य उचलल्या जाईच ना. सगळे थकले. शेवटी काय होईल हा प्रश्न निर्माण झाला. एवढ्यात रावणाचं प्रधानासहित आगमन झालं. निमंत्रण नसताना रावण तेथे आला होता. सभेमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं. सगळे विचार केले, हे विघ्न इथून कुठं आलं, हे विघ्न कसं आलं. आणि रावण आला आणि जनकाला रागारागात म्हणाला, अरे जनका, धनुष्याला प्रत्यंचा लावणं माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. माझं सामर्थ्य तुला माहिती आहे, या सर्वांना माहिती आहे. मी कैलास पर्वत गदगदा हलवू शकतो. मी इंद्राला आडवं केलं. मी मेरू पर्वताला चेंडूसारखा उडवू शकतो. मी पृथ्वीला समुद्रात बुडवू शकतो. हे ऐकून सीता भयभीत झाली होती. तिनं आदिमाय आदिशक्तीची प्रार्थना केली, धावा करू लागली. आणि तिनं आदिमाय आदिशक्तीसह शिवशंभोचाही विनंती केली, शिवा, हे तुझं धनुष्य आहे बाबा, यातून तूच मला तार, तूच मला वाचव या संकटातून. तुम्हीच माझं दोघंजण रक्षण करा. सीतेच्या मनाची घालमेल जाणून अंबिकेनं 9 कोटी कात्यायनी, 64 कोटी योगिनी आणि कालीमाता यांना गुप्त रूपानं त्या धनुष्यावर बसवलं. धनुष्य वजनदार झालं आणि उरली सुरू त्याची शक्ती आदिमायेनं त्या रावणाची क्षीण केली होती. शर्तीचे प्रयत्न करून त्याने ते धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते धनुष्य उचलत नव्हतं. 20 हातांनी तो धनुष्य त्यानं उचलण्याचा प्रयत्न केला. जगदंबेनं उरली सुरली शक्ती तिची क्षीण केली होती. तो खाली कोसळला आणि ते धनुष्य त्याच्या छातीत पडल्यानंतर मोठ्यानं आवाज झाला. रक्ताच्या त्याला उलट्या झाल्या. तेव्हा काही राजांनी त्याला उठवलं. सभेत गोंधळ उडाला. आता रावणाची अवस्था पासून स्वयंवरासाठी आलेलं राजे तर पुढे यायची हिंमतच करणं. तेव्हा मग शेवटी जनराजे म्हणले, अरे या भूतलावरती कोणी वीर पुरुष जन्माला आलेलं नाही का? माझी सीता काय कुमारीच राहील का? त्यावेळेस त्या राज्यसभेमधून कुणीतरी बोललं, एक सूर आला. मग एवढा अवघड स्वयंवराचा पण लावायचा कशाला? सोपा पण नव्हता का दुसरा? त्यावेळेस जनकराजे म्हणाले, हे पा म्हणाले, या कुलपित्याला, वधूपित्याला आपल्या वधूपेक्षा तिचा होणारा पती हा समर्थन शक्तिशाली असावा असं वाटत असतं. माझी जानकी ज्यावेळेस मी पूजा करत असताना मी पाहिलं, पूजेचं साहित्य दररोज जी दासी ठेवते तिला मी विचारलं, आज पूजेची व्यवस्था कोणी केली? तिने सांगितलं जानकीनं. मी जानकीला बोलवून केलं, जानकी तू पूजेची व्यवस्था केली? म्हणजे हो. मग म्हणजे ते धनुष्यबाणाच्या खालचा आत पण कोणी सारवलेलं नाही, तू गाईच्या गोमायानं सारवलं का? म्हणजे हो. तू धनुष्य काय केलं? ते म्हणजे एका हातानं उचललं आणि दुसऱ्या हातानं सारवलं. मग यांच्या लक्षात आलं की आपल्याला हा धनुष्य या ठिकाणी ठेवताना परशुरामानं सांगितलं होतं की ज्या धनुष्याचा ती घोडा कोण खेळते, त्या धनुष्याला प्रत्यंचा लावणाराच हिचा पती व्हावा. आणि म्हणून म्हणली मी हा स्वयंवराचा पण ठेवलेला आहे, कारण तिला तिच्या तोला मोलाचा पती मिळाला. आणि शेवटी मग विश्वामित्र ऋषीनं रामाला खुणावलं. राम आले.
त्यांनी धनुष्य उचलून आधी सर्वांना नमस्कार केला आणि धनुष्य उचलून त्याला दोरी लावली. तोच गगनात मोठा आवाज झाला, धनुष्य मोडून पडलं. रावण तिथून राग निघून गेला. रामाचा पराक्रम पाहून सर्वांनी रामाचा जय जयकार केला आणि सीता रामाला वरमाला घालण्यासाठी उत्सुक होती. तिचा आनंद गगनात मावेना. देवानी पुष्पवर्षाव केला. भविष्यकाळाची तरतूद म्हणून सीतेनं रामाला वरमाला अर्पण केली. नंतर जनक आणि विश्वामित्राने राजा दशरथाला पत्र देऊन अयोध्येकडे दूत पाठवला आणि अल्पावधीतच दशरथ, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी, भरत, शत्रुघ्न, दशरथाच्या 700 स्त्रिया, सुमंतादी प्रधान, मंत्रिमंडळ, आप्त, स्वकीय मिथिलेकडे सगळं वऱ्हाड वाजत गाजत निघालं. त्यांच्या आगमनाचं व्रत कळताच या राजानं जाऊन जनकानं जाऊन त्यांचं स्वागत केलं. जनकानं आपली सीता रामाला, उर्मिला, लक्ष्मणाला, आपल्या भावाची मांडवी भरताला आणि श्रुतिकीर्ती शत्रुघ्नाला दिली. 4 भावांचं लग्न एकाच मांडवात झालं. अशा प्रकारे विवाह सोहळा संपन्न झाला. त्यानंतर भरत आणि शत्रुघ्न आजोळी गेले. पुढे दशरथाच्या लक्षात एक गोष्ट आली की आपण आता वृद्धात्वाकडे झुकलो आहोत. त्याने एक विशेष सभा बोलावली आणि त्या सभेमध्ये दशरथ म्हणाला, माझ्या पूर्वपुण्याईनं मला रामासारखा गुणी सुपुत्र मिळाला. तो माझा उत्तराधिकारी म्हणून त्याला राज्याभिषेक करावा अशी माझी इच्छा आहे. सर्वांनी एकमताने होकार दिला. ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. उद्या रामाला राज्याभिषेक होणार, उद्या रामाला राज्याभिषेक. की लोकांनी अयोध्येतील घरांची, मंदिराची रंगरंगोटी केली. सायंकाळी 5पर्यंत सगळ्या अयोध्येचा काया पालट बदलला. इकडे राज्याभिषेकी जमाजमा सुरू झाली. विस्तीर्ण सभामंडप उभारला होता. सर्व निमंत्रण पाठविण्यात आली होती. देवादिदेव, ऋषी, मुनी ब्रह्मदेवाकडे गेले. ते ब्रह्मदेवाला म्हणले, देवा, अहो म्हणाले उद्या रामाला राज्याभिषेक आहे. मग राज्याभिषेक झाल्यानंतर राम वनात कसा जाईल आणि वनातील दुष्ट राक्षसांचा बंदोबस्त कोण करेल? त्यावेळी ब्रह्मदेवानं आधी मायेला विनंती केली की माते, रामाचं कार्य वनात आहे. राम राजा झाल्यावर तो वनात जाणार नाही, तूच मार्गदर्शन करावे. त्यावेळी देवी ब्रह्मदेवाला म्हणाली, काळजी करू नका, मी सरस्वती रूपात जाऊन मंथरेतन कैकेयीमध्ये विकल्प निर्माण करणार आहे आणि रामाला वनवासाला पाठवणार. देवीनं सरस्वती रूपात येऊन मंथरेमध्ये आणि कैकेयीमध्ये विकल्प निर्माण केला. खरं म्हणजे कैकेयी दुष्ट नव्हतीच. धर्मकार्यासाठी देवी सरस्वतीनं हा विकल्प त्यांच्यात निर्माण केला. विकल्प निर्मितीपूर्वी जेव्हा मंथन येऊन तिला सांगितलं की उद्या रामाला राज्याभिषेक आहे, हे सांगताच विकल्प निर्माण होण्याच्या अगोदर तिला एवढा आनंद झाला होता की तिनं आपल्या गळ्यातील कंठा मंदिराला भेट दिला आणि 16 वर्षाच्या मुलीसारखं तिला गरगर फिरवलं होतं. तिला इतका आनंद झाला होता रामाला राज्याभिषेक. पण नंतर या सरस्वती मातेनं येऊन त्या मंथरेद्वारे तिच्यात विकल्प निर्माण केला आणि विकल्प निर्माण झाल्यामुळे ती दशरथाला 2 वर मागितली. एका वरानं भरताला राज्याभिषेक आणि दुसऱ्या वरानं रामाला 14 वर्षाचा वनवास. असे कैकेयीनं 2 वर मागितले. हे तिला दशरथानं दिलेच होते. हो, खरं तर कैकेयी तर दोषीच नाही आहे, तरी समाज तिला नाव ठेवतो. का नाव ठेवतो? त्याचं कारण असं आहे की दुर्वास ऋषींचा शाप आहे यामागे. हे तिचं पूर्वसंचित आहे, पूर्वकर्म आहे. कैकेयी देशाच्या राजाकडे दुर्वास ऋषी चातुर्मासासाठी येत. हिचं वय 2-3 वर्षाची होती, छोटीशी. त्यांची सेवा करायची, फुलं आणून द्यायची, पत्रे आणून द्यायची, दूर आणून द्यायची. ती लहानपणी फार अल्लड होती. एकदा तिनं समईतील काळा जो काकडा आहे समईतला, तो हातावर घेतला. वात, मोठी वात होती. आणि हात काय झाले की त्यांनी ध्यानस्थ दुर्वास ऋषीच्या तोंडाला लावलं आणि टाळ्या वाजत म्हणाले की तुमचं तोंड काळं झालं. त्यावर ध्यानस्थ दुर्वास ऋषी चिडले, म्हणाले, कार्टे, माझं तोंड काय काळं करतेस? तुझंच तोंड काळं होईल. तुझं कुणी जगात नाव ठेवणार नाही, उलट तुला सारे नाव ठेवतील.
आता बघा, तोंड काळं होणं किंवा सारे नाव ठेवणं म्हणजे दोष देणं, दूषण देणं. चूक नव्हती, पण आजही समाज तिला दोष देतो, दूषण देतो. त्याचं कारण दुर्वास म्हणून दिला शाप. हा शाप ऐकताच कैकेयीची आई धावत आली. ती दुर्वासानं म्हणाली, अहो एवढीशी चिमुरडी, तिला तुम्ही शाप देता, हे योग्य नाही. ती थोडी आलड आहे, थोडी खोडकर आहे, पण ती तुम्हाला किती पूजेसाठी मदत करते. दुर्वास म्हणाले, मला क्षमा करा, माझ्या मुखातून जो शाप गेला आता तो परत मला घेता येणार नाही. पण मी एक उशाप देतो, ज्या हातानं, ज्या बोटानं तिनं मला पूजेसाठी मदत केली, सेवा केली, तेच हात, तेच बोट तिचं सौभाग्य वाचवतील, एवढा मी तिला उशाप देतो. आणि म्हणून देवदानवाच्या युद्धामध्ये 100 सुराचं दशरथाचं युद्ध चालू असताना कैकेयी बरोबर होती. 100 सुरानं दशरथाला घायल केलं होतं. त्याचा सारथी मारला तेव्हा कैकेयी पटकन पुढे येऊन तिनं सारथी केलं. 100 सुराचा येणारा बाण दशरथाला लागू नये म्हणून तिनं लगाम हातात ओढून रथ फिरवला. रथ फिरवतात बाण दशरथाला न लागता तो बाण एकदम चाकाच्या त्या कुणीवर, खिळीवर लागला, त्या चाईवर लागला. चाक पडू नये म्हणून कैकेयीनं ताबडतोब त्या खिळीच्या जागी आपलं बोट घातलं आणि एका हातानं त्या रथाला, त्या लगामाला झटका दिला आणि रथ पळवला. 2-3 फरलांगवर आणून ठेवला. रात्रीची वेळ होती, डोंगराआड दशरथाची तिनं सेवा केली, रात्रभर शुश्रूषा केली. दशरथ वाचला आणि वाचल्यानंतर त्यानं तिला 2 वर दिले. ती नको म्हणत होती, पण तो म्हणले, तुला जेव्हा काम पडेल तेव्हा तू मार. म्हणून दुर्वासाच्या उशापानं तिनं बोट घालून ते टांगा पळवला, पण तिच्या बोटाला जराही खरचटलं नाही. हा त्या उशापाचा परिणाम होता. पण मात्र दुर्वासाच्या शापामुळं तिचं नाव बदनाम झालं. आजही रामायण का घडलं तर सगळे कैकेयीमुळं घडलं म्हणतात, ज्यांना माहिती नाही त्यांना. पण तिचा मात्र त्याच्यामध्ये कसलाही दोष नाही, लक्षात ठेवा. आणि खरं म्हणजे रामायण घडण्याचं कारण काय आहे की जेव्हा रामायणाचा अभ्यास करायला लागतो, तिकडे रामायण रामामुळेच घडलो. रामाचा वनवास रामाला त्याच्या प्रारब्धामुळे भोगावा लागला, पूर्वसंचितामुळे भोगावा लागला आहे त्याला. त्यात कैकेयीची चूकच नाही. रामानं जर त्या वृंदेचं सत्वहरण केलं नसतं तर त्याला वनवास भोगावा लागलाच नसता. हे रामाचं प्रारब्ध आहे. आणि मग अशा रीतीनं राम, लक्ष्मण, सीता ते 2 वर त्यांनी दिले आणि 2 वराप्रमाणे राम, लक्ष्मण, सीता वनवासात निघाले. प्रथम ते शृंगवेरपूरला आले. तेथून केवटाच्या नावेत बसून चित्रकूट पर्वतावर आले आणि चित्रकूट पर्वतावर भरत भेट झाली. आता इकडे हा सुमंत रामाला सोडून आल्यानंतर दशरथाचा प्राण गेला, प्राणोत्क्रमण झालं. प्राण गेल्यानंतर मग भरताला आणि शत्रुघ्नाला आजोळून आणल्यानंतर भरताला अंत्यसंस्कार करायला लावून भरताला सांगितलं, आता तुला राज्याभिषेक करू. भरतानं सांगितलं, मी राज्याभिषेक करून घेणार नाही, मी जाऊन माझ्या रामाला आणणार. आणि चतुरंग सेनेसह रामाला आणण्यासाठी भरत चित्रकूट पर्वतावर आला. तिथं भरताची रामाची भेट झाली. राम परत आले नाही, पण रामाने आपल्या खडावा देऊन भरतालाच अयोध्येला पाठवलं. आणि दशरथानं देहत्याग केल्याचं रामाला वाईट वाटलं. मग त्यानंतर चित्रकूट पर्वतावरून पुढे राम दंड करण्यात आले. आणि इकडे भरतानं त्या पादुका आणून ती सिंहासनावर ठेवल्या. शत्रुघ्नाच्या आणि अष्टप्रधान मंडळाच्या मदतीनं त्यांनी अयोध्येचा कारभार पाहायला सुरुवात केली. अयोध्येपासून 2 किलोमीटर असलेल्या नंदीग्राम येथे त्यानं मात्र कुटीमध्ये बसून साधना केली, नामस्मरण केलं भरताने. आणि राम, लक्ष्मण इकडे दंडकारण्यामध्ये निघाले. दंडकारण्यामध्ये गेल्यानंतर त्यांना अगोदर आत्रि मुनीच्या आश्रमात आले, भारद्वाज मुनीच्या आश्रमात आले, शरभंग ऋषीच्या आश्रमात आले, सुतीक्षित मुनीच्या आश्रमात आले, नंतर अगस्ती ऋषीच्या आश्रमात आले. अशा रीतीने कुठे वर्षे, कुठं 2 वर्षे, कुठं 6 महिने, कुठं 3 वर्षे, असं करत 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 त्यांनी 13.5 वर्ष सगळ्या दंडकारण्यामध्ये फिरले. आणि 13.5 वर्षानंतर ते पंचवटीमध्ये आले होते. शेवटचे 6 महिन्याचा टप्पा राहिला होता. त्या पंचवटीमध्ये त्यांची जटायूची भेट झाली. त्या ठिकाणी लक्ष्मणानं शूर्पणखेचं विडंबन केलं. राम लक्ष्मणानं खर दूषण त्रिसराचा वध केला.
मग शूर्पणखेकडून रावणाने रामाची सीतेची माहिती ऐकली आणि मारीचाच्या मदतीनं सीतेचं हरण करण्याचा बेत केला. आणि अशा रीतीनं तो सीतेचं हरण करून निघाला. रावणाचं जटायू युद्ध झालं, जटायू आडवा आला, त्यात जटायू जखमी झाला. रावण सीतेला दक्षिणेकडे घेऊन गेला आणि हे मग रामाला आणि लक्ष्मणाला जटायूच्या भेटीनंतर कळालं. मग आता जटायू राम प्रभू आणि लक्ष्मण दक्षिणेकडे शोध घेत जात असताना ऋषमक पर्वतावरती जेव्हा रावण यांना घेऊन चालला होता जटायूला वध करून, त्या ऋषमक पर्वतावरती 4-5 वानर बसले होते. त्या वानराच्या त्या ठिकाणी सीतेनं आपल्या अंगावरच्या वस्त्रामध्ये भूषणं गुंडाळली ते वानराच्या दिशेनं फेकली. जी भूषणं नितांत ती वल्कले धारण करून निघाली होती, पण जी भूषणं त्या आत्रिमुनीच्या पत्नीनं जे ते अनुसयेनं दिलेली होती. हनुमंतांनी ती पुरचंडी गुफेत उचलून ठेवली. त्या रावणानं त्या सीतेला अशोकवनात नेऊन ठेवलं. अशोकवनात त्यानं तिच्या भोवती 5 कोटी राक्षसांचा पहारा होता. सीतेला आश्रमात सोडून त्या अशोकवनात सोडून तो आपला निघून गेला. आता इकडे लक्ष्मण रावण ज्यावेळेस त्या मृगाच्या पाठीमागे गेला, सोनेरी मृग मारीच झाला होता. मृग सापडत नाही, पण रामाने बाण मारला तो गतप्राण झाला. गतप्राण झाला, त्यानं मूळ रूप घेतलं मारीच्याचं, मोठ्यानं आवाज दिला, हे लक्ष्मणा, हे सीते, धावा धावा धावा. सीता म्हणाली, भाऊजी हा त्यांचाच आवाज येईल, ते काहीतरी संकटात. त्यामुळे लक्ष्मणाला रामाचा शोध घेत यावं लागलं आणि रावण ही संधी पाहून सीतेला पळून घेऊन गेला. लक्ष्मणाला आलेला पाहताच रामाला आश्चर्य वाटलं की सीतेला एकटी सोडून तू कसा आलास. रामाला संकटाची चाहूल लागली. ते दोघे येऊन त्या कुटीमध्ये पाहतात, ते सीता नाही. त्यांच्या काळजात धस्स झालं. सीते सीते हाका मारत मारत ते दोघं अवघा परिसर पाहत फिरले. सीता सापडत नाही. पण रक्तबंबा झालेला जटायू त्यांना दिसला. जटायूनं सांगितलं की रावणानं सीतेला पळवून नेलं. त्याच्याच मी युद्ध करत असताना मी घायाळ झालो. रामा, तुझे नाम घेत घेत तुझ्या मांडीवर मी देहत्याग करणार आहे. त्यानं देहत्याग केला. रामाने त्याचा अंत्यसंस्कार केला. आणि नंतर मग जटायूकडे मिळालेल्या माहितीप्रमाणे राम लक्ष्मण दक्षिणेकडे निघाले. त्यावेळेस कैलास पर्वतावरती शंकर भगवंत रामाचं नाम घेत बसले. आता राम सीतेसाठी दुःखाने तडफडत होता, व्याकुळ झाला होता, रडत होता. म्हणून ती सती शंकराला म्हणाली की ज्या शंकरा रामाचं तुम्ही नाम घेता, मग तो राम असा मुलासारखा रडतो का सीतेसाठी. शंकर भगवान म्हणले सतीला की मला तो रडताना दिसत नाही, तुला मायेमुळे तो दिसत असेल. सती म्हणली मला तुमचं बोलणं पटत नाही, मी त्याची परीक्षा घेणार. शंकर म्हणले घे, मला काय करायचे, तू व्यर्थ बलगानं करू नको, तुझी फजित होईल म्हणे, तुझा विनाश होईल म्हणले. कारण राम काय सामान्य राम ब्रह्मांडाचा नाही की परमात्मा परमेश्वर. पण सतीनं ऐकलं नाही. तिनं सीतेचं रूप धारण करून राम लक्ष्मणाच्या मार्गात येऊन उभी राहिली. राम सीतेला हाका मारत येत होता. तिने त्याला ओढ दिली व म्हणाली, नाथ ही पहा मी आली आहे. पण रामाने तिच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही, दुर्लक्ष केलं, पुढे निघून गेला. आणि शेवटी त्या सतीचं रूप पाहून देवांनाही भूल पडली हो. आणि राम म्हणाले, तुझं रूप देवांना खरं वाटेल, पण लक्ष्मणा ही सती आहे, ही शंकराची पैज लावून इथं आलेली आहे, माझी परीक्षा घेण्यासाठी आलेली. सतीला हे पटलं की राम हा पूर्ण ब्रह्म आहे, त्यानं आपल्याला ओळखलं. आणि
राम तिला म्हणले, आदिमाय आदिशक्ती, तू का माते, तू शिवाची आज्ञा म्हणून का इथे आलीस भवानी रूपात? तिनं रामाला वरदान दिलं की तू रावणाचा वध करशील. ती सीता म्हणजे तुळजापूरची भवानी माता, रामवरदायिनी. तुळजामातेला रामवरदायिनी म्हटलेली. आणि अशा रीतीनं सतीला माता म्हटल्यामुळे शंकराने तिच्याशी संबंध कमी केला आणि तेवढ्या दक्ष प्रजापतीने यज्ञ ठरवला आणि त्या दक्षाच्या यज्ञात सती स्वतः गेली. आणि तिथं ज्यावेळेस शंकराला त्या यज्ञामध्ये आविर्भाग नाही, शंकराला आसन नाही, हे पाहून त्या सतीला राग आला आणि तिनं योगाग्नीच्या साहाय्याने आपला देह जाळून घेतला. आणि नंतर मग ब्रह्मादेवाने विष्णू जाऊन शंकराला सांगितलं की अरे दक्ष प्रजापतीचं चीर तोडून टाकलेलं आहे, त्याचा परत यज्ञ व्हावा. मग यज्ञासाठी शंकर आले. शंकरानं त्याचा देह परत दक्ष प्रजापतीच्या देहावरती बोकडाचा आजाचं शिर लावलं. तो यज्ञ पूर्ण केला. यज्ञ पूर्ण केल्यानंतर शंकरानं समोर पाहिलं त्या सतीचा अर्धवट जळलेला देह. त्यांना वाईट वाटलं. त्यांनी तो देह हातावर घेऊन तांडव नृत्य सुरू केलं. आता या देहाची आसक्ती झाल्यामुळं हा शंकराला हा नृत्य करताय, हा देहच आपण नाहीसा करा म्हणून विष्णू परमात्मानं सुदर्शनाच्या साहाय्याने त्याचे 108 भाग केले. ते 108 भाग देशात सगळीकडे विखुरले आणि त्यांचे 108 पीठं जे ते देशात निर्माण झाली. त्यातले 3.5 पीठं महाराष्ट्रात आहेत. तुळजापूर, कोल्हापूर, माहूर आणि वणी. अशा रीतीने मग तेथून ते पुढे निघाले. मग राम लक्ष्मणानं कबंध नावाच्या राक्षसाची भेट झाली. त्या कबंधाचा रामानं उद्धार केला आणि कबंधानं पुढचं सांगितलं की रामा, तुम्ही इथून जाताना तुम्हाला ऋषमक पर्वत लागेल. तिथं सुग्री नावाचं वानर भेटेल, त्याची भेट घ्या, शबरीची भेट घ्या, तिचा उद्धार करा आणि मग तुम्ही तिथून राम लक्ष्मण त्या ऋषमक पर्वतावर आले. शबरीची भेट झाल्यानंतर शबरीची उष्टी बोरं खाल्ली, तिला 9विधा भक्ती सांगितली, तिला मुक्त केलं. आणि ऋषमक पर्वत आल्यानंतर त्या ठिकाणी हनुमंताची आणि राम लक्ष्मणाची भेट झाली. त्यानंतर मग सुग्रीव आणि राम यांच्यात करार झाला. त्याप्रमाणे रामाने त्या कराराप्रमाणे वालीचा वध करून सुग्रीवाला राजा केला. आणि आता सगळं सैन्य सुग्रीवाचं झालं होतं. सुग्रीवाची पत्नी मिळाली होती रुमा. पण 4 महिन्याचा पावसाळा सुरू झाला. आता पावसाळा सुरू झाला की पावसाळ्यात युद्धबंदी असते. रस्ते नसतात, दरड कोसळतात, चौकडे पाणीच पाणी असतं. म्हणून सुग्रीव म्हणाला आता 4 महिने आपल्याला काही करता येत नाही, सगळं बंद. आणि नंतर मग पावसाळा संपल्यानंतर वानर सीतेचा शोध घेतील आणि शोध मोहीम सुरू करून आपण सीतेला प्राप्त करू. आता 4 महिन्याचा काळ त्या ठिकाणीच पर्वतावर रामाने घालवला. 4 महिन्याचा काळ संपला आणि 4 महिन्याचा काळ संपल्यानंतर सगळीकडे जे ते शरद ऋतू सुरू झाला. पाऊस बंद झाला होता. आश्विन महिना सुरू झाला, परंतु रस्ते काही तयार झालेले नव्हते, वाढलेले नव्हते, म्हणून काही काळ थांबावं लागणार होतं. मग त्या आश्विन महिन्यामध्ये त्या ठिकाणी नारद महर्षी आले. नारद महर्षींनी येऊन रामप्रभूला सांगितलं की जगदंबेचं नवरात्र सुरू झालेलं आहे उद्यापासून, तुम्ही याचा फायदा घ्या. या नवरात्रामध्ये तुम्ही देवी भागवताचं यथासांग पारायण करा. नारदानं सांगितल्याप्रमाणे रामानं 9वाह पारायण देवी भागवताचं यथासांग 9 दिवस पारायण केलं. जगदंबा प्रसन्न होऊन तिनं सांगितलं सीतेचा शोध लवकरच होईल आणि तुझ्या हातून रावणाचा वध होईल. 9 दिवस रामप्रभूनं 9 देवीचं भागवत केलं, पारायण केलं. मग पावसाळा संपल्यानंतर सीधा शोध मोहीम सुरू झाली. हनुमंत श्रीलंकेपर्यंत पोहोचले. सीतेचा शोध घेतला. समुद्राहून जे ते एवढा मोठा समुद्र पार करून गेले. लंका दहन केली.
रावणाला आणि राक्षसांना त्याने दहशत बसवली. नंतर मग रामप्रभूनं सुग्रीवासह सर्व वानरासह सेतू बांधला आणि सेतूवरून सर्वजण लंकेला आले. लंकेत युद्धास प्रारंभ झाला आणि त्या ठिकाणी युद्ध होऊन त्या युद्धामध्ये आदिमाय आदिशक्तीनं रामाला सहकार्य केलं. कुंभकर्ण हा इंद्रासनाची अपेक्षा करत होता. त्यानं ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं, पण सरस्वती मातेनं देवीनं त्याची जीभ रंट केली आणि इंद्रासनाऐवजी तो निद्रासन म्हणल्यामुळं आदिमायाची किमया अशी की त्याला झोपच लागली. म्हणून 6 महिने कुंभकर्ण झोपत होता, ते सरस्वतीमुळे, देवीचीच कृपा. अहिरावण महिरावण हे चामुंडा भक्त होते. त्यांनी राम लक्ष्मणाला पळवून नेलं, परंतु हनुमान हाही शक्तीचा उपासक होता आणि म्हणून देवीनं त्या असुरांचा वध केला. कारण राम लक्ष्मण धर्माच्या मार्गाने जाणार होते, अहिरावण महिरावण आसुरी वृत्तीच्या मार्गाने जाणार होते. अहिरावण महिरावण यांची तामसी जे ते पूजा होती, म्हणून देवीनं धर्माची साथ दिली. अहिरावण महिरावण तिथं मारल्या गेली. बरं, इंद्रजित देवीचा उपासक होता. त्याची देवी जी होती निकुंभिला देवी, तिला तो प्रसन्न करून घेतला की त्याला गुप्त रथ मिळत होता. तो रथात बसला की झाला तो अजिंक्य होत होता. पण इथंही इंद्रजित हा अधर्माच्या मार्गाने जाणार होता. राम लक्ष्मण धर्माच्या मार्गाने जाणार होते. या रामलक्ष्मणाला त्या देवीनंच या भूतलावर अवतार या रावणाचा आणि यांचा ठार करण्यासाठी दिला होता. म्हणून देवीला रामाकडे झुकतं माप द्यावं लागलं, रामालाच कार्य करावं लागलं, जरी इंद्रजित देवी भक्त होता. पण तो यज्ञ त्याला मिळाला नाही, विजय रथ त्याला मिळाला नाही. आणि विजय रथ न मिळाल्यामुळे तिथेही त्या लक्ष्मणाच्या हाताने इंद्रजिताचा वध झाला. लक्ष्मणाने त्याचे दोन्ही हात धडावेळ केले. त्याची भुजा लंकेत जाऊन पडली, शिर धडा वेगळं झालं. ते शिवारातून बाहेर उंच उडालं, आकाशात उडालं. ऋषभ नावाच्या वानराने ते उंच उडी घेऊन झेललं आणि रामाच्या चरणाजवळ नेऊन ठेवलं. आता इथं त्या शिराबद्दल असं काही कथामध्ये वर्णन आहे की ते जर शिर रणांगणात पडलं असतं तर रणांगणातील सगळं सैन्य जे आहे ते त्या ठिकाणी ठार झालं असतं. आणि म्हणून ऋषभानं त्याची कॅच पकडली. म्हणजे या ठिकाणी ऋषभ वानराला शक्ती व बुद्धी देणारे आदिमादी शक्तीचे देवीच्या कृपेमुळे फार मोठा अनर्थ टळला. आणि अशा रीतीनं रणांगणामध्ये पहा त्याचा देह पडलेला आहे कुंभमेला देवीच्या तिथं. शिर पडलं रामाच्या पायाजवळ आणि हात उजवा हात तो गेला पत्नीच्या तिथं, सुलोचना तिथं. त्या हाताने घडलेली सगळी घटना लिहून दाखवली. जगदंबेसाठी राम वरदायिनी ठरले. हनुमंत 100 योजन अंतर एका दमात कापून गेला, ते आदिमाय आदिशक्तीमुळेच. या हनुमंताची परीक्षा घेतली समुद्र पार करताना. मैनाक पर्वताला त्यांना आम्हीच दाखवलं, पण तो थांबला नाही. सुरसा मातेने माता बनून परीक्षा घेतली बुद्धिमत्तेची. सिंहलिकेने त्याच्या शक्तीची परीक्षा घेतली. पण या ठिकाणी प्रत्येक वेळेस आदिमाय आदिशक्तीनं त्याला हनुमंताला मदत केली. आणि असा हा हनुमंत जो केसरी नामक वानराचा आणि अंजनीचा पुत्र होता, ज्यांनी शंकराची तपश्चर्या केली आणि शंकराने तिला वज्रदेही भगवत भक्त असा चिरंजीवी पुत्र दिला. तो 11 रुद्र होता. म्हणजे शंकरच स्वतः हनुमंत म्हणून तिच्या पोटी जन्माला आली.
अहो त्याने सूर्याला गिळण्यासाठी उंच भराडी मारली. राहू आड आला, त्यानं शेपटीच्या तडाख्यानं त्याला मुष्टीप्रहार केला. तो ओरडला, इंद्रमतीला नाही. इंद्रानं त्याच्या हनुवटीवर शस्त्र मारल्यामुळे त्याची हनू वज्रघात झाला, तो मूर्छा येऊन काही खाली पडला ना. हनू दुभंगल्यामुळे त्याचं नाव हनुमंत पडलं. केसरी वायून त्याला मांडीवर घेतलं होतं. तिथं वायू येऊन बसल्यामुळे सगळ्यांचा श्वासोश्वास बंद झाला. 33 प्रकारचे देव त्या ठिकाणी आले होते. त्या सगळ्यांनी त्या हनुमंताला वर दिले शस्त्र अस्त्र. आणि अशा रीतीनं या शस्त्रास्त्रामुळे, या सगळ्या शक्तीमुळे त्याला स्वतःचं रूपांतर करता येत होतं, सूक्ष्म रूप घेता येत होतं, केवढं मोठंही होता येत होतं, पर्वतासारखा देह त्याला करून घेता येत होता. अशा प्रकारे हे सगळे वर देण्याची बुद्धी या सर्वांना आदिमाय आदिशक्तीनं दिली होती. आता अनेक ठिकाणी आदिमाय आदिशक्तीची मदत कशी झाली? बिभीषणाला बुद्धी आदिमाय आदिशक्ती देत होती. आदिमाय आदिशक्तीने बुद्धी दिली होती की हा इंद्रजिताला कुंभमेला देवी प्रसन्न झाली की त्याला तो विजयी रथ प्राप्त होईल. हे बिभीषणाला बुद्धी दिल्यामुळं बिभीषणाने ताबडतोब त्या ठिकाणी येऊन लक्ष्मणाच्या मदतीने इंद्रजिताचा वध केला. रावणाच्या नाभिकमलात अमृतकुपी आहे ही बिभीषणानं सांगितलं. ही बुद्धी आदिमायने दिली. आणि मग त्याने ते अगोदर पावक अस्त्र सोडून ते अमृत दग्ध झालं, नंतर दिव्य बाण सोडून त्याला ठार केलं. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी आदिमाय आदिशक्तीनं या युद्धामध्ये देखील या रामाला मदत केली, लक्षात ठेवा. आणि अशा रीतीनं रामाने रावण, कुंभकर्ण सगळे ठार केले. ते राज्य लंकेचं बिभीषणानं दिलं. बिभीषणाला राज्याभिषेक केला. आणि बिभीषणाला राज्याभिषेक करून रामप्रभू अयोध्येत आले. तिथं रामाला राज्याभिषेक झाला. त्याची मिरवणूक निघाली. रामप्रभू सिंहासनावर बसले. आणि रामप्रभूनं राजा झाल्यानंतर जवळपास 11,000 वर्ष राज्यकारभार सांभाळला केला. आणि अशा रीतीनं आदर्श राजा म्हणून त्याला मान्यता मिळाली. बोला श्री रामचंद्र भगवान की जय. अशी ही रामकथा आपल्याला या देवी भागवतामध्ये घ्यावी लागते. उद्या आपण 3ऱ्या भागामध्ये कालीमातेचा अवतार असणारा कृष्ण भगवंताचं चरित्र, नंतर 9वा अवतार बौद्ध अवतार, 10वा अवतार कल्की अवतार पाहून उद्या आपली 5व्या दिवसाचा कथाभाग संपते. आजचा 5व्या दिवसाचा, दुसऱ्या दिवसाचा कथाभाग इथं संपलेला आहे. झालेली सेवा जगदंबा मातेच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. जय जगदंब 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 जगदंब.